तुम्हाला पुन्हा 2 महिन्याचा वेळ दिला 24 डिसेंबर पर्यंत या नोंदीचा आधार घेऊन अहवाल तर आपण स्वीकारलाय, प्रथमही स्वीकारला, दुसराही स्वीकारला. तुम्हाला कायदा पारित करायला अडचण काय? मायबाप मराठ्यांनो, याच नोंदी 70 वर्षापूर्वी मराठ्यांना दिल्या असत्या आणि याच माध्यमातून आरक्षण दिलं असतं तर आज मराठा ही जात जगाच्या पाठीवर प्रगत म्हणून नंबर 1 ला राहिली असती. जाणून बुजून आरक्षण दिलं नाही. नोंदी असून यांच्या बुडाखाली यांनी लपून ठेवल्या आणि आता आम्हाला कसल्या नोटिसा देत आहे? आणि नोटिसा द्यायला झालं काय? आपण कुठं जायचं म्हणलो का? मग नोटिसा कसं काय दिलं? पण आपण म्हणलो नाही ना, आपण डिक्लेअर केलं कुठं जायचं म्हणून. मग तुम्ही नोटिसा दिल्याच कसं? आता आम्हाला याचंच उत्तर पाहिजे. आम्ही कुठं जायचं म्हणलो नाही, जाणार बी नाही, घोषणा मिळाली नाही, तरी तुम्ही नोटिसा कसं काय दिली? आता सरकारला हे माहित नाही. मी या शिरूर नगरीतून सरकारला सांगतो, तुम्ही नोटिसा दिल्या पण त्याचं काय झालं तुम्हाला काहीच माहित नाही. तुम्हाला कोणी सांगत नाही, आम्हाला सांगत. त्याला नोटीस दिली का? तेव्हा म्हणायला लागला मी आल्यात नाही, मध्यात नाही, तरी मला नोटीस दिला. आता मला जायचंच. आणखी नाही सांगतो, तुमच्या हातातून वेळ गेलेला. आणखी 2 दिवस तुमच्या हातात आले. तुम्ही हा मराठ्यांना खवळून घेऊ नका, कारण हे सुद्धा तुमचेच आहे. यांनीच तुम्हाला त्या गादीवर बसवलं. तुम्ही जाणून बुजून मराठ्यांना वाकडे वाटेला जाऊ देऊ नका. आमची तुम्हाला विनंती आहे, आणखी संधी तुमच्या हातातून गेलेली नाही. विनाकारण नोटिसा दिल्यामुळं मराठी आता जास्तच जायचं म्हणाले. कुठं जायचं म्हणलं माहित बरं का? पण आपण काय म्हणलं नाही, कारण आणखीन ठरलंच नाही. अरे बाबा जायचं नाही, पण काय अडचण आहे बाबा? समजा आम्हाला जायचंच नाही पण जायचं ठरलं, काय अडचण आहे बाबा? आम्हाला मुंबई बघायची नाही का? म्हणजे सगळी दुनिया बघती. आम्ही बघितलं का? मग काय झालं? तुमचे रोड कसले आम्हाला बघायचे. तुम्हाला अडचण काय? मुंबई आमची नाही का? आम्ही महाराष्ट्राचे नाही का? मग देता का? आम्हाला सरळ सांगा. तुम्ही इथले नाहीत, आम्ही जातो आसामला राहायला. काय करावं? मुंबईला यायला अडचण का? इमान कसं उडत बुवा? बघू दे ना आम्हाला. ते शेअर मार्केटचा बैल कसला घे का आहे? काही अडचण आहे का तुम्हाला? तुम्ही सगळे दुनिया बघा, बिस्किट कसे बनवतात काय बघू दे आम्हाला. जशी जाऊन हिरो हिरोईन कसे असते तिथं, कसले बंगले तुम्हाला बघायला जमत ना. आम्हाला आमचे डोळे मोड घेत का? आमचे डोळे गेले. बघून दे ना आम्हाला कसलं असतंय ते, काय असतंय. मंत्री कंच्या बंगल्यात राहतो, कसा झोपू तू? आमदाराच्या खोल्या कसल्या घ्या? लोक म्हणतात मंत्रालय लय भारी. बघून दे, लांबून बघू दे बाबा डुकून. आम्हाला नको जवळ येऊन देऊ. काय अडचण आहे का? आम्ही काही केलं का? आमचं जायचं ठरलं नाही, आम्ही काही केलं ना तरच तुम्ही नोटिसा द्यायला. मराठ्यांनो, इथून तुमच्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना माझी आज विनंती आहे. लेकरांना नोटिसा दिल्यात त्या आपण घेतल्या सुद्धा, पण तुम्हाला एक काम मिळाली, जबाबदारी आहे. जर महाराष्ट्रातल्या